बीडमध्ये सतीश भोसले अर्थात खोक्याच्या घरावर सध्या वनविभागाकडून कारवाई केली जाते। या सगळ्याबाबत तपास अधिकारी वन अधिकारी हे पोहोचलेले आहेत। त्याच्या घरामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता त्याच्या घरावर बुलडोजर सध्या चालवला जातोय। वनविभागाच्या जागेवर त्यानं घर बांधल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर आता त्याच्या घरावर बुलडोजरची कारवाई केली जाते। एकीकडे त्याला प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि तिथून त्याची 48 तासाचा ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर आणून त्याला आता कोर्टासमोर हजर करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। सतीश भोसलेनं अमानुषपणे मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। यासोबतच त्याच्या घरामध्ये वन्य प्राण्यांची त्यासोबतच काही प्राण्यांची देखील कातडी आढळून आलेली होती, मांस आढळून आलेलं होतं, काही आक्षेपार्ह गोष्टी देखील आढळलेल्या होत्या आणि त्याच्या घरावर हा छापा टाकल्यानंतर त्याचे सगळे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आल्यानंतर त्यानं पलायन केलं होतं। विविध ठिकाणी तो लपलेला होता आणि प्रयागराजमध्ये असताना उत्तर प्रदेश पोलीस त्यासोबतच महाराष्ट्राच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर त्याची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर आता त्याला लवकरात लवकर कोर्टासमोर हजर करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। तर दुसरीकडे बीडमध्ये खोक्याच्या घरावर सध्या बुलडोजर चालवला जातोय। वनविभागाकडून ही सगळी कारवाई सुरू आहे आणि शिरूर कासारमधील खोक्याच्या राहत्या घरावर हा बुलडोजर चालवण्यात आलाय। वनविभागाच्या गट क्रमांक 51 वर सतीश भोसलेनं घर बांधलं होतं। त्या प्रकरणी वनविभागाच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या जागेच्या मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी त्यानं 7 दिवसांची त्याला मुदत दिली होती, मात्र खोक्याकडून मालकी हक्क दावा दाखल न झाल्यानं वनविभागानं सतीश भोसलेचं घर जे आहे ते पाडलेलं आहे। कशा पद्धतीने ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई जी आहे ती एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। आरोपी सतीश भोसलेनं वनविभागाच्या जागेवर हे घर बांधलेलं होतं, उभारलेलं होतं आणि यामुळेच वनविभागानं हा कारवाईचा सगळा बडगा उगारलेला आहे। शिरूर कासारमध्ये त्याचं हे राहतं घर आहे आणि वनविभागाच्या गट क्रमांक 51 वर त्यानं हे घर बांधलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणी वनविभागाच्या वतीनं गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। पण यानंतर कायद्यानुसार या जागेसाठी मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी त्याला 7 दिवसांची मुदतही देण्यात आली होती, मात्र खोक्याकडून मालकी हक्क दावा दाखल न झाल्यानं अखेर वनविभागानं सतीश भोसलेचं जे घर आहे ते पाडलेलं आहे। त्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। भारती सहस्रबुद्धे आपल्यासोबत आहे। भारती, बुलडोजर तर चालवण्यात आलाय, परंतु का नेमकी कारवाई करण्यात आली या देखीलचं स्पष्टीकरण देखील आता पुढे येत आहे। अर्थात आपण जे वारंवार सांगतो आहे त्या पद्धतीने की हे जे काही बांधकाम आहे, कारण ते फक्त राहतं घर नसून तिथे एक अशी कमर्शियल स्पेस दिसते आपल्याला, ज्या स्पेसमध्ये बऱ्यापैकी फर्निचर वगैरे ठेवलेलं होतं। ते सगळंच वनविभागाच्या दाव्यानुसार वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं होतं, ते स्ट्रक्चर उभं करण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच वनविभाग अनधिकृत अशा बांधकामाच्या विरोधात आता कारवाई करताना आपल्याला दिसते। केवळ राहतं घर नसून एक प्रॉपर स्ट्रक्चर आपल्याला उभं केलेलं तिथे दिसतं आहे, जिथे काही कमर्शियल ॲक्टिव्हिटीज सुद्धा होत असतील असा अंदाज आहे। त्यामुळे एक मोठी कारवाई त्या सतीश भोसलेचं जे काही राहतं घर आणि कमर्शियल बिल्डिंग म्हणू आपण त्याला होती त्याच्यावर होताना दिसते आपल्याला। आणि आपल्याला माहिती आहे की वनविभागाने गेले 4-5 दिवस सतीश भोसलेच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई केली। काही दिवसापूर्वी त्याच्या राहत्या घरावर छापेमारी झाली होती, जिथे आपल्याला माहिती आहे की त्याचा शिकारीचा जो व्हिडिओ होता तो व्हायरल झाल्यानंतर वनविभागाकडनं अशा पद्धतीने कारवाई केली गेली होती आणि आता आपण बघतोय की एक मोठी कारवाई वनविभाग करते। भारती, आपण ही जी सगळी दृश्य पाहतो यामध्ये कारवाई होताना पाहायला मिळते, पण एक बोर्ड जो आहे तो लक्ष वेधून घेतो। या घराच्या बाहेर किंबहुना हे घर होतं की ऑफिस असा या ठिकाणी दावा देखील दाखल करण्यात येऊ शकतो, कारण त्याच्या घराच्या बाहेर भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष असा बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे या सतीश भोसलेकडून। आत्ताच म्हटल्याप्रमाणे की केवळ राहतं घर नसून कमर्शियल ॲक्टिव्हिटीज तिथे होत होत्या का असा प्रश्न उपस्थित राहतो। तू ज्या बोर्डबद्दल माहिती दिली तो बोर्डही आपल्याला म्हणजेच एक घर कम ऑफिस अशा पद्धतीने ते बांधकाम उभं करण्यात आलं होतं असं आता आपल्याला दिसत आहे आणि तिथेच आता त्यातला जो काही अनधिकृत भाग आहे त्याच्यावर कारवाई होताना दिसते। भारती, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा वनविभागाकडून खोक्याच्या घरावर हा बुलडोजर चालवण्यात आलेला आहे
आणि या सगळ्याबाबत आता एकीकडे त्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रामध्ये आणलं जाते, तर दुसरीकडे शिरूर कासारमधील वन विभागाच्या गट क्रमांक 51वर त्यांना हे जे काही स्ट्रक्चर उभं केलं होतं ते आता पाडण्याचं काम सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.